नाही, नक्की म्हणजे त्यांनी केलेल्या जे काही त्यांनी विचार मांडलेले आहेत ते नक्की स्वागतार्ह आहेत आणि त्यांच्या विचारांचा आम्ही आदर करतो. परंतु कुठलाही भविष्यातला निर्णय कुठल्याही निवडणुकांचा असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरेच फक्त घेतील. आणि आजपर्यंत मनसेची भूमिका ही एकला चालवण्याची राहिलेली आहे. पण भविष्यात काय घडू शकतं किंवा काहीही घडू शकतं हे नक्की राजकारणात तुम्हाला सांगेन. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि राजसाहेब ठाकरे हे फक्त काही राजकीय मित्र नाही आहेत, तर अतिशय जवळचे मित्रसुद्धा आहेत. हेच तुम्हाला एवढं मी सांगेन आता. परंतु स्थानिक पातळीवरच्या जेव्हा निवडणुका होत असतात स्थानिक स्वराज्यासाठी अनेक वेळेला विरोधी पक्ष सुद्धा एकत्रित येतात स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात, तर अशी काही शक्यता येत्या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये आपल्याला वाटते? हे बघा, शक्यता कुठलाही नाकारता येत नाही, कळलं का. आत्ता त्यांनी एक विचार मांडलेला आहे ज्याचं नक्कीच आम्ही सगळेजण आदर करतो. परंतु जसं मी आपणास सांगितलं की कुठलीही भूमिका असेल बरोबर जायची किंवा न जायची ही फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच या पक्षात घेतात. आणि आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्याचा आम्ही मनसैनिक सगळेजण उत्तम प्रकारे त्याच्यावरती काम करू. असं असलं तरी मनसैनिक म्हणून मध्यंतरी ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्यासाठी बैठक बोलवली गेली. त्या बैठकीमध्ये आपल्यापैकी अनेक नेत्यांनी किंवा पराभूत उमेदवारांनी अशी इच्छा व्यक्त केली किंवा असं मत व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे की आपण महायुतीबरोबर थेट गेलो असतो तर बरं झालं असतं, असं काही आहे का? नाही, कसं असतं की प्रत्येकजण आपापले विचार या पक्षात मांडणं, नेते असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, ह्यांना या पक्षात नक्की विचार मांडण्याची मुभा आहे. त्यांच्या विचारांचा आम्ही सर्वजण रिस्पेक्टसुद्धा करतो. परंतु पुन्हा मी आपणास सांगेन, जो काही निर्णय आहे तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतात आणि आम्ही त्यावरती त्यांच्या निर्णयाचं पालन करतो. सर, मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेऊ असं फडणवीस म्हणाले आहेत, पण शिंदेच्या शिवसेनेचा विरोध दिसत आहे. कारण फडणवीस हे नेते म्हणून बोलले असतील तरी अद्याप शिंदेसोबत चर्चा नाही झाली असं उदय सामंत म्हणतात. कोण म्हणताय? पण त्यांच्याशी चर्चा करण्याचा विषय येत नाही ना. भूमिका मला वाटतं फडणवीस साहेबांनी मांडलेली आहे, त्यामुळे त्यांनी यामध्ये भाष्य करण्याचं काहीच कारण नाही आहे. भूमिका त्यांनी मांडली आहे, तुम्ही त्यांच्या भूमिकेवर आम्हाला प्रश्न विचारताय. जेव्हा शिंदेसाहेब भूमिका मांडतील तर त्याच्यावरती आम्ही बोलू. त्यामुळे आत्ताची भूमिका सन्मान्य फडणवीस साहेबांनी मांडली आहे, त्याच्यावरती आम्ही तुम्हाला उत्तर देतोय. दुसरं असं संजय राऊत यांनी देखील म्हणलं आहे की राज ठाकरे यांना खेळवलं जात आहे. राज ठाकरे हे भाजपच्या हातातले खेळणं झाले असल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस. तुम्हाला प्रश्न विचारताना त्रास होत नाही? त्यांच्या मेंदूचं खेळणं झालं आहे. सकाळी उठायचं, लोकांवर टीका करायच्या, कधीतरी म्हणावं सकारात्मक बोला. महाराष्ट्राचे हे राजकीय संस्कार नाहीत, ही राजकीय संस्कृती नाही. फक्त उठायचं आणि फक्त टीका करायची. चुकलं असेल तर टीका नक्की करा, बरोबर असेल तर कौतुक करा ना, पण फक्त टीका करायची हा एक कलमी कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करावं असंही मला वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.